नमस्कार मित्रांनो, कसे बरे आहेत ना? सगळे बरेच असतात. चला, आज आमच्या सोसायटीमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला. पूर्ण सोसायटी रांगोळी, झेंडे, फुलं वगैरे यांनी सगळी सजवली होती. फुलांची रांगोळी काढून जय श्रीराम लिहिलेले आणि दोन्ही साईडने अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. सोसायटीतले सगळे जेंट्स, लेडीज, लहान मुलं सगळीच खालती आली होती. आणि आमचं पार्किंग आहे लिफ्टच्या इकडचं. तिथे गणपतीचा फोटो आहे, म्हणजे भिंतीमध्येच हे केलेलं आहे बिल्डरने. त्या फोटोच्या समोर ही आमची अधिराची मम्मी, ही आमची वर्णिका, ही वर्णिकाची मम्मी, ही हर्षदा. ते सगळे आमच्या सोसायटीमधले आहेत. वर्णिकाला झोप आलेली. वर्णिकाची मम्मी पप्पा फोटो काढायसाठी तयार. ती दाखवते, आई बघ, आई बघ, व्हिडिओ काढते. ही संगीताची फॅमिली आहे. ही सगळेजण नटून थटून छानपैकी मस्त. लहान मुले पण, त्यांनी पण खूप एन्जॉय केला. सर्वजण खूप उत्साहित होते. सगळ्यांनी आनंदाने कार्यक्रम पार पाडला. ही आमची पिंकी, आरोही आणि श्रेयश, ही पिंकीची 2 मुलं. इथे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा केला. खूप छान प्रकारे हे बॅनर लावलेलं इकडे. जय श्रीराम, राम लक्ष्मण जानकी. महेंद्र हा खूप मस्तीखोर आहे. सगळी लहान मुलं अशी रामरक्षा स्तोत्र पठण चाललेलं, ते सर्वजण बोलत होते. लहान मुलं आपली टाळ्या वाजवत होते. बाकी ज्यांना येत होतं बोलायला ते बोलत होते. कोणी मोबाईलमधून बघून बोलत होतं, कोणी पुस्तकामध्ये बघून बोलत होतं. खूप छान प्रकारे कार्यक्रम केला. हे आमचे सेक्रेटरी. सुंदर असं डेकोरेशन केलेलं लाइटिंगचं. समोर टेबल मांडलेला, त्या टेबलावरती श्रीरामाचा फोटो ठेवलेला. रामरक्षा झाली, रामसूत्र पठण करून झालं, हनुमान चालीसा झाले. त्याच्यानंतर मग आरती झाली. सर्वांनी मिळून आरती केली. आरतीचा मान प्रत्येक जोडीने घेतला.
बघा इथे वर्णिका माझ्या मांडीवर झोपलेली, मी तिला मांडीवर घेऊन बसले होते. सगळे आरती करतायत. आरती पण गणपतीची आरती झाली, शंकराची झाली, अंबे मातेची झाली, श्रीरामाची झाली, विठ्ठलाची झाली. पूर्ण आरती झाल्याच्या नंतर मग आरतीचा मान सर्वांना दिला. आमच्या इथे कुठल्याही सोसायटीमध्ये असा कार्यक्रम झाला नाही. आमच्या सोसायटीमध्ये खूप छान प्रकारे श्रीरामाचे प्राणप्रतिष्ठेचा सोहळा कार्यक्रम पार पाडला आणि त्याच्यामध्ये सर्व सोसायटीतल्या सदस्यांनी, सभासदांनी, महिला भगिनी, जेंट्स, लहान मुलं सगळ्यांनी भाग घेतला आणि खूप छान प्रकारे कार्यक्रम केला. छान असा टेबल सजवलेला, रामाचा फोटो ठेवलेला, श्रीरामाचा, समोर फळं वगैरे, फुलं. खूप म्हणजे असा दिवाळीसारखा एकदम असा सोहळा साजरा केलेला. सर्वजण आरती करत होते. ही आमची सेक्रेटरी आणि त्यांची फॅमिली, त्यांना आरतीचा मान मिळाला. आरती खूप मोठी झालेली, त्याच्यामुळे प्रत्येकाला आरतीचा मान दिला. प्रत्येक जोडीने आरती केली. सोहानी आणि घासे यांना पण आरतीचा मान मिळाला.
चला, माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर पटापट सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान व्हिडिओ आहे. त्यानंतर महेंद्रने आणि प्रियाने आरती केली. महेंद्रचा मुलगा, प्रिया नव्हती आली, प्रिया कामाला गेलेली, तिला सुट्टी नव्हती मिळाली. महेंद्र आणि त्याचा मुलगा त्या दोघा बापलेकांनी मिळून आरती केली. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, काही हरकत नाही. व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करा. पण हे सगळं करताना खूप मजा आली, खूप भारी वाटत होतं, खूप छान वाटत होतं. नंतर संध्याकाळी फटाक्यांची आतिषबाजी झाली. खूप सारे फटाके वाजवले. आणि आम्ही सुद्धा आमच्या प्रत्येकाने आपापल्या दारामध्ये दिवे लावलेले, रांगोळी वगैरे काढलेली. ही रांगोळी माझ्या मुलीने काढलेली, छोट्या मुलीने काढलेली रांगोळी, खूप सुंदर अशी काढलेली. आमच्या माळ्यावरती मी आणि आमच्या शेजारच्या काकी त्यांनी दिवे पेटवलेले, रांगोळी काढलेली. आणि नंतर संध्याकाळी दीपोत्सव साजरा केला. पूर्ण गेटपासून श्रीरामाची प्रतिमा ठेवलेली तिथपर्यंत पूर्ण दिवे पेटवलेले. संध्याकाळी दिवे पेटून हा कार्यक्रम, अंधारामध्ये दिवे पेटलेले खूप छान वाटत होते, खूप भारी वाटत होतं. खूप सारे असे दिवे लावलेले. खूपच भारी, एकदम एकच नंबर. सगळा माहोल दिव्यांनी एकदम झगमगत होता. आणि बघा रांगोळी काढलेली, खूप छान असं राम मंदिर दाखवलेलं रांगोळीमध्ये. आणि इकडे संध्याकाळी पूर्ण दिवे वगैरे लावून छान असं हे केलेलं, दिवे प्रज्वलित करून. नंतर मी दर्शन वगैरे घेतलं. इकडे दिव्यांनी
जय श्रीराम असं नाव बनवलेलं. तिथे मी फोटो काढला, व्हिडिओ बनवला. खूप असे दिवे झगमगत होते.